सर, आपल्याला पालघर सुन्नी जामा मस्जिदमध्ये ध्वजारोहणाचा हा मान मिळाला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय सर? अतिशय मला गौरवास्पद मला फिलिंग आहे. कारण आज मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मशीदमध्ये आणि त्यातल्या त्यात सुन्नी जामा मशीद ट्रस्ट पालघर यांनी मला इन्व्हाइट केलं आणि मलासुद्धा उत्कंठा होती, कुतूहल होतं आणि मी सुद्धा आवर्जून त्यांनी मला विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन मी तिथे उपस्थित राहिलो आणि माझ्यासोबत या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, उज्ज्वलाताई, अजितभाई, सगळेजण आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीत आज इथे ध्वजारोहण झालेलं आहे. खूप आगळावेगळा असा क्षण आजचा माझ्या आयुष्यातला आहे आणि निश्चितच मी सांगू शकतो की पूर्ण मुस्लिम समाज जो आहे हा भारत देशाचा सुपुत्र असं मानतो आहे. कोणत्याही वेगळ्या प्रकारची भावना त्याच्यामध्ये नाही आहे. सर्व धर्म समभावाला मानतो आहे आणि म्हणून भारत देशाच्या एकंदरीत उन्नतीसाठी, विकासासाठी तो सुद्धा कटिबद्ध आहे. त्याच्यामध्ये ते प्रयत्नशील आहेत आणि म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि एका अर्थाने भारत देशामधल्या सर्व जो मुस्लिम समाज आहे तोही याच अर्थाने भारत देशासाठी काम करतो आहे, विकासासाठी काम करतो आहे आणि म्हणून त्यांनाही सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. सर, आपण भाषणात सांगितलं की मुस्लिम समाजासाठी नवीन इतिहास घडणं गरजेचं आहे. त्या बाबतीत आपण काय म्हणाल? आपल्याला माहीत आहे की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 1947 नंतर बरेचसे युद्ध झाले, दंगली झाल्या आणि त्याच्यामुळे मुस्लिम समाजाबद्दलचं एकंदरीत जनभावना ही थोडीशी बदललेली आणि म्हणून मी आजच्या या स्वातंत्र्याच्या 78व्या दिवशी मी या ट्रस्टच्या अध्यक्षांना आणि सर्व समाज नेत्यांना मी विनंती केली की या अर्थाने एक नवीन मुस्लिम राष्ट्रवाद हा निर्माण करण्याची गरज आहे, जो भारत देशाचा आहे, जो भारत देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि तो एकनिष्ठ आहे. कोणत्या प्रकारची दुजाभाव, कोणत्या प्रकारची वेगळी भावना त्यांच्यामध्ये नाही आहे आणि हा जो राष्ट्रवाद आहे हा समाजासमोर, देशासमोर, सर्व धर्मांसमोर जाण्याची गरज आहे आणि म्हणून त्याने विनंती केली एक नवीन मुस्लिम राष्ट्रवाद मी लिहावा सर्व समाजासमोर, सर्व धर्मासमोर आणि एका अर्थाने भारत देशासमोर मांडावा, जेणेकरून सर्व त्यांचं अनुकरण करतील आणि मुस्लिम समाजाला जो मान दिला पाहिजे, जो त्यांचा लौकिक वाढला पाहिजे, एका दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून काम होईल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.